श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमपूज्य मोरेदादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. तर श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा 3रा अध्याय पठण करत आहे. अध्याय 3 पाहू शकता. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीच्या निजांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती केवल्या. गतदेही कथा सुंदर स्वामींनी निवेदिले सोचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामीमती लोकचमत्कार दाविती काही वर्ष करून निवसते मंगळवडे सोडिले. मोहळा माझी वास्तविक कथा अपाटोळ झाले भक्त ते त्यांचे साकल्य व्रत अल्पमती केविवनो. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार व नेता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्देशम. सवे घेऊन स्वामींची टोळ जाते अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळासी मागे प्रयत्ने भाग पडे. टोळे आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीचे सोडू नका येथेच मुक्काम करावा. टोळ गेल्या परतुनी स्वामी चालले उठवणी बहुतवर्जिले सेवकांनी परिणाच मानले त्यांनी. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराजे स्वेच्छेने. तिथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्त व निश्चिती आली चोळापाचे ग्रहापती. स्वामीचे जाणवरी ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर. चोळापांचे भाग्य उदिले यतिराजे ग्रहांचे आले. जैसे कामधेनो पापन बळे दरिद्रांच्या घरी जाई. पूर्वपुण्य होते गांठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली. स्वामीराजे भेटी परम भाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्ग श्रमती निराहार किती राहती मौन धरती किती एक. एका चिन्नी उभे राहून सदा विलो किती गगन. एक गिरगिरी बैसून तपश्चर्या करीती. एक पंचाग्नी साधन करती एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघ सांडणी. एक करती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करती होम होन एक षटकर्मे आचरती. एक लोक उपदेशिती एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करती एक बांधिती देवालय. परिजयांचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून. केली असे नाना साधन भावविन सर्व व्यर्थ. योगायोगाधिक काही चोळापाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. त्यांची ते कुण्या भक्ती स्वामी तेथे भोजन करी. तेव्हा चोळापाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. ते पासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळापाकरी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राज्य गादीवरी. दक्षासुनी कारभारी परमज्ञानी असते जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदिले. ते पासून जगात तया नगरांचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळापाचे ग्रहापती आले कोणी केती. लोक चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपली हवी प्रख्याती ऐसे नाही जयांची चित्ती. म्हणून या स्वामीराज येती बहुधन जाती फिराव्या. लोका माझी पसरली माता नृपासे कळला वृत्तांत. की आपल्या नगरात येती विख्यात पातले. राहती चोळापाचे घरी दर्शनासाठी नरनारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वाता ऐसे ऐकून राव बोलला काय वाणी. गावात येती येऊन फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वाता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देते दर्शन. राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमुते पुढे ठेली. सकल सभाचकित झाली मती गुंगली रायांची. सिंहासनाखाली उतरवून राव आली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सददित. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्रांश्रूंनी. मग तया हस्तके धरुनी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवून गेली दुरी चरणी भक्ती धरली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली. षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपाये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. श्रीस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. अध्याय 3 समाप्त झालेला आहे. तर ही जी पोथी आहे ही आपली नित्यसेवेची पोथी आहे. तर आपण नित्यसेवेमध्ये दररोज 3 अध्याय पठण करावेत. पहिला अध्याय असतो तो आपल्या भूतकाळासाठी असतो. दुसरा अध्याय असतो तो आपल्या वर्तमान काळासाठी असतो. आणि तिसरा अध्याय जो असतो तो आपल्या भविष्यकाळासाठी असतो. तर आपलं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आपण नित्यसेवा ही रोज करायलाच हवी. नित्यसेवेमध्ये आपल्याला दररोज फक्त क्रमशः 3 अध्याय पठण करायचे असतात. या पोथीमध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. 1 ते 21 अध्याय आहे. तर आपल्याला क्रमशः 3 अध्याय 11 माळा करायच्या आहेत. नामस्मरण करायचं आहे. तर जेवढं आपण नामस्मरण करतो तेवढं आपण स्वामींच्या जवळ जातो. स्वामी आपल्याला आपल्या हाकेला धावतातच. तर आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण ही नित्यसेवा रोज करणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण
श्री स्वामी चरित्र सारामृतचे पारायण हे देखील करू शकतो. 7 करू शकतो, 11 करू शकतो, 21, 51, 108 करू शकतो. तर हे मी 3रा अध्याय पठन केलेला आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.